मिस्टर लग्न संस्था, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मला प्लीज दूध मिळेल थोड्यात. घेतलं की. कूल. ऍक्च्युली मावशी नाहीये ना इथे, आणि प्लस हितेनला पण ते सकाळी सकाळी चहा लागतो, सो तुला चहा करता येतो? ऍक्च्युली नाही, म्हणजे मला वरती ठेव, वरती ठेव. का? म्हणजे मला रोज कॉफी प्यायची सवय ना, सो कॉफी छान येते. पण मी माझा करतोय, तुमचा पण वाढवतो. ऍक्च्युली माझ्या खोलीत बेसिक सेटअप वगैरे आहेच आहे, सो शिकीन आता हळूहळू. बट थँक्स मिस्टर लग्न संस्था. तुझ्या आईकडनं काही गोष्टी बरोबर शिकलेस तू, जसं की हे टोमणे मारणं. आता कोणीच सपोर्ट करत नाहीये, तर मग काय करणार ना. कोणी का सपोर्ट करत नाहीये याचा विचार कर ना राधा. लग्न म्हणजे फक्त बंधनं नाहीत. एकदा आपल्याला आपलं माणूस सापडलं, ज्याच्याबरोबर आपण संपूर्ण आयुष्य घालवणार आहोत, की सापडलं, संपला विषय. इतकं सोपं असतं. उगाचच त्याला नाईलाज, तडजोड, बंधनं अशी नावं देऊन मोठं करतात लोक. हो, कारण त्याच माणसाशी पटेल याची काय खात्री आहे? खात्री कशाची आहे राधा? हा चहा चांगला होईल याची खात्री आहे? अंदाज आहे ना. खात्री कशाचीच नसते आयुष्यात. आणि भांडणाचं म्हणतेस तर आई वडील, बहीण भाऊ, नातेवाईक, अगदी मित्र, त्यांच्याबरोबर भांडत नाहीस? भांडतो ना, पण जुळवून घेतो. एकदा आपल्याला आपलं माणूस सापडलं की त्याच्याबरोबर सुखदुःखांना, संकटांना तोंड देता देता जवळ येतो आपण एकमेकांच्या. सहवास वाढत जातो आणि मग सवय होत आहे. किंवा ममाचं झालं तसं होतं. त्रास, भांडणं, घुसमट, आणि मग सगळंच संपतं. एनिवे, आय एम ग्लॅड की माझी मम्मा अगदीच एकटी पडण्यापेक्षा तू तिचा मित्र आहेस. आणि हेही बरं आहे की फक्त मित्रच आहेस. तिच्या आत्ताच्या फेज मध्ये एवढं इनफ आहे. थँक्यू. मी तेव्हा उशीर केला नसता तर आज किती वेगळं चित्र असलं असतं नाही मिस अनामिका? माई मावशी, एक मिनिट. हो, काय ग? भाऊजी जरा दुःखी आहेत का हो? तुला का बाई त्याचा एवढा पुळका? नाही म्हणजे खरं तर त्यांच्या लग्नाच्या विरोधात मीच होते, पण आता मला कळलंय ना की त्यांचं अनामिकावर खरंच खूप प्रेम आहे. त्याच्यामुळे त्यांचा असा एकटेपणा मला बघवत नाही हो. जा तू तुझ्या कामाला लाग. म्हणजे कसं आहे ना, सौरभ पासून 4 हात लांब असलेलीच बरी हो तू. अहो एक मिनिट ऐका माझं ऐका. म्हणजे मी काय म्हणते, आता भाऊजींनी त्यांच्या परीने प्रयत्न करून झाले, ते काही सफल झाले नाही.
पण कुटुंब म्हणून आपली सुद्धा काहीतरी जबाबदारी आहे ना, प्रयत्न करायची. काय आहे तुझ्या मनात? ओ, मी मगाचपासून बघतीये तुम्ही असं तिरकं का बोलताय हो माझ्याशी? मी जे काय सांगते ते मनापासून सांगते ना. बरं बाई, मी सुद्धा मनापासून ऐकते. काय आहे तुझ्या डोक्यात? हा, तर मी काय म्हणतेय, मला असं वाटतं की आपण जर दीक्षितांच्या घरी रितसर मागणी घेऊन गेलो तर, म्हणजे आता आपल्याला माहितीये ना की भाऊजींचं अनामिकावर खूप प्रेम आहे, त्यांना अनामिकाशी लग्न करायचंय, 22 वर्ष थांबलेत ते अनामिकासाठी. मग आता कुटुंब म्हणून आपण काहीतरी हातभार नको का लावायला? आणि कसं आहे, आता अनामिकाला सुद्धा तुम्ही खूप आवडता ना, त्याच्यामुळे तुम्ही जर का मागणी घेऊन गेलात तर ती नाही म्हणू शकणार नाही आणि मी नाही उत्तर देणार असंही करू शकणार नाही. आणि आपण रितसर करायचं सगळं, म्हणजे साडी, ब्लाउज पीस, मग नारळ, हे सगळं घेऊन जायचं, अगदी पटवर्धनांना शोभेल असं. आणि आपण अनामिकाला आणि रमाजीला द्यायचं सगळं, त्यांना समोरासमोर बसवायचं आणि सगळी बोलणी करायची, अगदी रितसर. कल्पना तशी चांगली आहे. बघूया काही होतंय का. मी आलेच, जरा सगळं आवरून येते. हा चालेल चालेल, मी सगळी तयारी करून ठेवते. हा मग तुझ्या चुकांचं प्रायश्चित्त तू घेऊनच राहणार असं दिसतं. वल्ली फक्त सूड घेणार त्या अनामिकाचा. रामो राज्यमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे, रामेणाभिहता निशाचरचमु, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दास्योऽस्म्यहं. रामे चित्तलया सदा भवतु मे, भो राम मामुद्धरम्. राम रामेति कशाला आता हे सगळं करत बसली आहेस? आई आली ना तुझी, सहस्त्रनाम तत्तुल्यं राम त्यांच्याकडे लक्ष दे ना जरा. रोज देते तशाच देते गोळ्या आई. माझी आई आलीये म्हणून लगेच रुटीन बदलायला नकोय आपलं. घे. भिंतींवर ना स्वामींची तसबीर आहे ना देवाऱ्यात ताजी फुलं. त्या सहाणेचं पोळपाट केलं नसेल ना म्हणजे मिळवले म्हणते मी. दीक्षितांच्या घरात असे काळवंडलेले देव पाहायला मिळतील असं वाटलं नव्हतं अनु. तुला एकदा सुद्धा कधी त्या देवाच्या मूर्ती, टाक यावरनं हात फिरवा असं वाटलं नाही? सारखं देव देव करत बसणं म्हणजे भक्ती आणि श्रद्धा यावर माझा विश्वास नाही आई. तो तर तुझा संसारावर सुद्धा नव्हता. पण नवऱ्याला हाकललंस तसं देवांना तर नाही ना आयुष्यातनं काढून टाकतायत. आता तू आलीयस ना, मग तू कर देवपूजा. फक्त आम्हाला दोघींना सक्ती करू नकोस. तुम्हाला तुम्हाला म्हणजे नक्की कोण ग? तू आणि आकाशची आई का? रमा, रमा नाव आहे माझं. का आकाशची आई म्हटलं तर दुखलं पोटात? दिलात ना त्याला जन्म. तू का सतत आम्हाला दोघींना त्रास होईल अशी वागतीयस, बोलतीयस? नाही आवडत आम्हाला आकाशचं नाव वारंवार काढलेलं. अगं पोटच्या पोरावर संस्कार करायला जमले नाहीत म्हणून तो आपला मुलगा आहे हेच नाकारायचं का? रामा 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 ही अशी बाई, याची देही याची डोळा बघावी लागेल असं वाटलं नव्हतं कधी. मी ऐकून घेतीये म्हणून किती अंत पाहायचा ठरवलायत कावेरीताई तुम्ही? मग वागू नका ना असं ज्यामुळे ऐकून घ्यावं लागेल. पण तसं आहे कुठे? तुम्ही तर एका मागोमागे कुकर्म करतच सुटलात. आधी तुमचा व्यसनी मुलगा माझ्या मुलीच्या गळ्यात मारलात आणि त्यानंतर तिला संसार टिकवायचा कसा हे शिकवायच्या ऐवजी नवरा घालवून कसा लावायचा हे शिकवलं. अहो एका स्त्रीचं आयुष्यात एकदाच लग्न होत. लग्न गाठी देवाच्या घरी बांधलेल्या असतात
आणि आपण त्याचा आदर करायचा असतो. लग्न म्हणजे काय बाळ नाहीयेत एका मागोमाग एक व्हायला. आणि तू ग तो नवरा टिकवायचा सोडून ही सासू टिकवलीस तू. गेली 20 वर्ष वेताळासारखी मानगुटीवर बसलीये तुझ्या. अगं आई बास, तुझ्या जिभेला काही हाड? कशी बोलतीयस तू? अगं बाई, माझ्या जिभेचं कसलं कौतुक ग? यांच्या पाठीच्या कणाला तरी आहेत का हाड? थोडा तरी स्वाभिमान असताना तर एव्हाना घर सोडून निघून गेल्या असत्या. पण हे असलेच असतात आयत्या वेळावरचे नागोबा, लाळ घोटे. आई, आवाज खाली. या घराची काय अवस्था झाली आहे ना ते चांगलंच माहितीये मला. हे विस्कळीत घर, इथली माणसं यांना वठणीवर कसं आणायचं ना ते चांगलंच माहितीये मला. लिमये वकिलांच्या घरी त्यांच्या भाच्याला भेटले मी. वेंगुर्ल्याला आला होता तो घटस्फोटीत आहे आणि लग्न करायला उत्सुक आहे. त्याची आई आणि वहिनी आज पुण्यात येणार आहे. तर आज ऑफिसला जायचं नाही हे कामापेक्षा अधिक महत्वाचं आहे. एकट्या बाईच्या आयुष्याला काहीही अर्थ नाही. तिच्या आयुष्यात पुरुष हा हवाच. तर त्यांना भेट आणि लगेच होकार कळवून टाक. पण लग्न तर एकदाच होतं ना. आणि माझी लग्नगाठ तर आधीच बांधलीये देवाघरी, ती सुद्धा आकाश बरोबर. मग आता या नवीन पुरुषाला कशी भेटू मी? तुझं हे वाबरट आणि अगोचर बोलणं थांबव आधी. जे योग्य आहे तेच करते मी. उगाच नको त्या संगतीत येऊन तू तुझं आयुष्य वाया घालवलेलं चालणार नाहीये मला. त्याला भेट आणि होकार कळवून टाक. घरातली अडगळ उंबराबाहेर फेकायचा हाच एक मार्ग आहे. बोचरं बोलल्या तरी खरं बोलल्या त्या अनु. माझ्या स्वार्थासाठी मी तुझं आकाश बरोबर लग्न लावून दिलं. मला माहिती होतं की तू व्यसनी आहे, आता त्या आहे, सणकी आहे. एकदा लग्न झालं, बायको आली की वाटलं सुधारेल तो. आणि या एका आशेवर तुझ्या आयुष्याची मात्र वाट लावली का मी? म्हणून माझं मलाच आश्चर्य वाटतं ग. अगं मी त्या बायकांच्या पंक्तीत जाऊन बसले ज्यांना वाटतं आपला व्यसनी वाया गेलेला मुलगा जर सुधारायचा असेल ना तर त्याचं लग्न करून द्यायला पाहिजे. इतका स्वार्थी विचार मी कसा केला ग अनु? माझा मुलगा सुधारलाच नाही तर त्या मुलीचं काय होईल याचा कसा ग विचार नाही केला मी? असं नाहीये ग आई. मी सुद्धा आकाशच्या प्रेमात बुडालेली होतेच की. तू सांगितलं असतंस तेव्हा मला नको करू त्याच्याशी लग्न, तर मी नसतं ऐकलं. अनु, परत एकदा संसारात पडणार असेल ना तर विचार करून पड. कुठलीही तडजोड करू नकोस. अगं आनंदी होण्याचा हक्क आहे तुझा.
आणि तो तुला मिळण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन. हवी ती मदत करीन तुला. बघ बघ तुला किती काळजी आहे माझी. आणि म्हणे मी तुझ्या आयुष्याची वाट लावली. अगं वेडे, तू आहेस बरोबर म्हणून आले ना मी इथवर. अनु, तू काळजी करू नकोस, मी आहे. असं गेली 20 वर्ष कोण सांगतंय मला. माझ्या मनात तुझ्याविषयी अजिबात राग नाही, अडी नाही. फक्त एक गोष्ट आहे. काय? खूप 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 प्रेम. अनु, अनु तू जा ऑफिसला. कावेरी ताईंचं आणि त्या स्थळाचं काय करायचं ना ते मी बघते. अरे बाप रे, खूपच धाडसाचं काम करणार तू. चला मी निघते, हे संपवा. अनु, तू फक्त पट्ट्याचा आणि फक्त पट्ट्याचाच विचार कर, कारण तोच फक्त तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन येणार आहे. काय ग? आज आम्ही कुठे जाणार आहोत? कुठे? आज मी आणि माई मावशी अनामिकाचा हात मागायला जाणार आहोत तिच्या घरी. खरंच? खरं सांगते. अरे मी तुला माहितीये, मी आत्ता ना सगळे दागिने काढून बसले. पण ऐक ना, आता लग्न घर आहे ना, त्याच्यामुळे मला असं वाटतं की थोडे दागिने अजून करायला लागतील रे. मी काय म्हणते, मी बोलू का भाऊजींशी? हा ठीक आहे, बोल. बरं, तू काय करतोयस? मी काम करतो. मी करतो तुला कॉल नंतर. फोन ठेवला? परत कट केला. आता मी ऑफिसमध्येच फोन लावते. उचलत नाही म्हणजे काय? हॅलो, मी सचिन सरांची बायको बोलतेय. मला त्यांच्याशी जरा बोलायचंय, फोन द्या. सचिन कामात आहे का? अर्जंट आहे का? अर्जंट कामासाठी फोन करेन किंवा गुलगुल गप्पा मारण्यासाठी फोन करेन. तुला काय आहे? दे फोन लवकर. हे ऑफिस आहे, लोक ते कामं करायला येतात. काम करत असताना घरच्यांनी विनाकारण त्रास दिलेला मला आवडत नाही. एक मिनिट, हे सगळं मला सांगणारी तू कोण आहेस ग? आधी नीट बोलायला शिक. तू बाई माझा फोन कट करते. सचिन, तुला माहिती आहे ऑफिस आवर्स मध्ये फोनवर बोलणाऱ्या माणसं मला आवडत नाही. हे असं परत परत होणार असेल तर सॉरी. तू तुझा कामात चांगला म्हणून सोडते. हे घे, डाग लगेच निघते, मेहनत कमी होईल. थँक्यू मॅम. थँक्यू तर तुला मला फोनसाठी बोलायला पाहिजे. म्हणजे? तुला तुझ्या बायकोपासून वाचवल्याबद्दल. गॉड नोस कसं डील करतो हिच्याशी. अहो आकाशची आई अशी कशी गेली ती ऑफिसला? तर अशी कशी गेली म्हणजे काय?
ती का शाळकरी मुलगी आहे का मी तिचा हात धरून ठेवायला? हे सगळं ना तुमच्यामुळे होते आकाशची आई. तिला मी सांगितलं होतं आज तिला बघायला मंडळी येणार आहेत म्हणून. तुमच्यामुळे ती माझी एकही गोष्ट ऐकत नाही आजकाल. आता तुमच्यामुळे का माझ्यामुळे? अहो 40ची बाई आहे ती, स्वतंत्र. ती कशी अशी बंधनात राहील? अशा नुसतं माणसं दूर राहतात. अगं बाई, पत्रिका घेतली का भाऊजींची? हो घेतली. घेतली. हो. साडी, ब्लाऊज, नारळ घेतलं? अगं हे सगळं तू घेणार होतीस ना. अहो असं काय करते? मीच घेतलं. थांबा. रिक्षा कोथरूड जाना है. अरे वा, वेळेत आलात. छान छान. घर सापडायला त्रास नाही ना झाला? अरे आत या ना तुम्ही. दारात किती वेळ ताटकळणार? या या आत या, निवांत बसून बोलूया. अनिका दीक्षित नाव तर बरोबर आहे, पत्ता चुकीचा आहे का? बाई कोण आहे? अजून इथेच आहात तुम्ही? या ना आत या, आत बसूया.